नमस्कार. अभ्यास माझा या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता 7वी भांड्यांच्या दुनियेत हा स्वाध्याय पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. प्रश्न 1. कारण सांगा. माणसाला भांड्यांची गरज पडली. उत्तर. शेती व्यवसाय स्थिर जीवनामुळे माणसाला अन्न शिजवण्यासाठी व अन्न साठवण्यासाठी भांड्यांची गरज पडली. पूर्वी मोठ्या प्रमाणावर केळीच्या पानावर जेवण्याची पद्धत होती. उत्तर. पूर्वीच्या काळी ताटांची संख्या मर्यादित होती. त्याचबरोबर पंक्तीमध्ये वाढलेली ताटे धुवायला वेळ लागत होता, म्हणून केळीच्या पानावर जेवण्याची पद्धत पूर्वी मोठ्या प्रमाणात होती. आज घरोघरी मिक्सर वापरतात. उत्तर. पूर्वीच्या काळी मसाला वाटण्यासाठी घरोघरी पाटा वरवंटा होता. पाटा वरवंटा खलबत्ता याने वाटण्यासाठी जास्त वेळ व जास्त मेहनत लागते. आज धावपळीच्या काळामध्ये इतकी मेहनत व वेळ देण्यासाठी कोणी तयार नसते, म्हणून आज घरोघरी मिक्सर वापरतात, ज्याच्यावर कमी वेळामध्ये खूप कमी कष्टामध्ये मसाल्याचे वाटप करता येते. मातीच्या भांड्यांचा जास्तीत जास्त वापर करावा. उत्तर. मातीपासून विविध आकाराची भांडी बनवणे शक्य आहे. मातीची भांडी स्वस्त व मुबलक प्रमाणात मिळतात. तसेच मातीच्या भांड्यातील पदार्थ ताजे राहतात. मातीच्या भांड्यातील अन्न खराब होण्याचे प्रमाण कमी असते, म्हणून मातीच्या भांड्यांचा जास्तीत जास्त वापर करावा. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये नैसर्गिकरित्या पाणी थंड करण्यासाठी मातीच्या मडक्याचा खूप वापर केला जातो. प्रश्न 2. खालील कृती पूर्ण करा. 1. मानवाने ज्या घटकापासून भांडी बनवली ते घटक. लाकूड, चामडे, लोखंड, तांबे. प्रश्न 3. भांडी हे मानवी संस्कृतीचे अविभाज्य अंग आहे. या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा. उत्तर. भूक ही मानवाची मूलभूत गरज आहे. ती भागवण्यासाठी माणूस अन्नावर प्रक्रिया करतो. अन्न शिजवण्यासाठी व साठवण्यासाठी माणसाला भांड्यांची गरज निर्माण झाली, म्हणून भांडी हे मानवी संस्कृतीचे अविभाज्य अंग आहे. प्रश्न 4. तुमच्या घरातील निरुपयोगी वस्तूंचे तुम्ही काय कराल ते सांगा. उत्तर. आमच्या घरातील निरुपयोगी वस्तूंचे शक्य असल्यास आम्ही पुनर्वापर करू. टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवू. निरुपयोगी वस्तू टाकून न देता त्या दुर्मिळ असल्यास त्याचा संग्रह करता येईल. प्रश्न 5. 2 उदाहरणे लिहा. 1. मातीची भांडी. उदाहरणे. मडकी, रांजण. 2. चामड्यापासून बनवलेली भांडी. उदाहरण. चामडी बुदले, वाळलेल्या भोपळ्यापासून बनवलेले तुंबे. 3. लाकडी भांडी. उदाहरण. काटवट, उखळी. 4. तांब्याची भांडी. उदाहरण. हंडा, घागर. 5. चिनीमाती भांडी. उदाहरण. किटली, बरणी. 6. नॉनस्टिकची भांडी. उदाहरण. तवा, कढई. 7. काचेची भांडी. उदाहरण. ग्लास, कप. प्रश्न 6. यांना काय म्हणतात. जेवणासाठी पंक्तीत वापरण्यात येणारे ताट. पत्रावळी, केळीचे पान. जेवणापूर्वी व जेवणानंतर हात धुवायला भांडे. तस्त. दुधासाठीचे भांडे. चरवी. ताकासाठी भांडे. कावळा. पूर्वी अंघोळीसाठी वापरण्याचे भांडे. घंगाळ. प्रश्न 7. कंसातील शब्द व शब्दसमूह यामध्ये योग्य बदल करून रिकामी जागा भरा. संत तुकारामांनी वृक्षांना सखे सोयरे संबोधून त्यांचा गौरव केला. रिकामी जागा. सखे सोयरे. नित्योपयोगी वस्तू जपून व व्यवस्थित ठेवाव्यात. उत्तर. नित्योपयोगी. आज शाळेतील ज्येष्ठ शिक्षक मुख्याध्यापक पदावर विराजमान झाले. उत्तर. विराजमान झाले.